पुढची बातमी, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्त्रोत आहेत असं प्रशांत कोरटकरनी म्हटलंय। छत्रपती शिवरायांना अभिवादन करतानाचा व्हिडिओ प्रशांत कोरटकरकडून जारी करण्यात आलाय। शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं हे प्रकरण आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकर उद्या नागपूर पोलिसांच्या सायबर विभागामध्ये आपला मोबाईल आणि सिम कार्ड देऊन आपल्या आवाजाचं सॅम्पल देखील देणार आहे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखलं जातं। अशा छत्रपती शिवरायांच्या कथा ऐकून, त्यांचं शौर्य ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आजही त्यांच्या कहाण्या, त्यांच्या कथा अजूनही प्रत्येकाला प्रेरणास्थायी असतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत रायगडाला अनेक वेळा भेट देण्याचा योग आला, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा योग आला। अशाच शिवछत्रपतींना मी मानाचा मुजरा करतो। जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकी प्रशांत कोरटकरची काय भूमिका असणार आहे, काय नेमकं धोरण दिसतंय? प्रशांत कोरटकर वर गंभीर आरोप लागलेले होते। त्याच्यानंतर कोल्हापूर, नागपूर आणि जालनासह अनेक ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली होती। मात्र कोल्हापूरच्या न्यायालयाकडून 11 मार्च पर्यंत अंतरिम एक दिलासा जो आहे तो या प्रकरणी प्रशांत कोरटकरला मिळाल्याची माहिती समोर आली। त्याच्यानंतर आज नागपूर मध्ये समाज माध्यमांवर प्रशांत कोरटकरचा हा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। त्याच्यामध्ये अज्ञात ठिकाणी प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतोय आणि सोबतच उद्या प्रशांत कोरटकर नागपूरच्या सायबर सेलच्या समोर उपस्थित राहून चौकशीमध्ये जे काही आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपलं मोबाईल आणि सिम कार्ड देईल, अशा पद्धतीचे मेसेजेसही जे आहेत ते समाज माध्यमांवर प्रशांत कोरटकरच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे उद्या प्रशांत कोरटकर खरोखर तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी समोर येतो का हे पाहण्यासारखं असणार आहे। मात्र आज तरी एक व्हिडिओच्या माध्यमातून आणि एका पत्रकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कसे प्रेरणादायी आहे याचा एक उल्लेख जो आहे तो प्रशांत कोरटकरनी केलेला आहे। निश्चित, धन्यवाद रजत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।